हा राऊत सर. हॅलो. हा बोला ना सर. हा करा सुरू, काय अडचण नाही. ओके. बर बर चालेल. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. माझं नाव संजय राऊत, तोमय्या विद्या मंदिर साखरवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. विद्यार्थी मित्रो, लवकरच फेब्रुवारी महिन्यामध्ये 22 तारखेला तुमची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. प्रथमतः माझ्यातर्फे तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि आज 2019 या प्रश्नपत्रिकेमधील उदाहरण आपण घेणार आहोत. तत्पूर्वी एज्युकेशन ऑफिसर अहमदनगर, त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी मॅडम, शेख मॅडम आणि सर्व शिक्षण विभाग यांचे मी आभारी आहे की त्यांनी मला आपणास शिकवण्याची संधी दिली. तर आता आपण सुरू करूया. विद्यार्थ्यांनो, आता जवळपास तुमची तयारी होत आली असेल आणि आता तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवत असाल आणि प्रश्नपत्रिका या सोडवल्याच पाहिजे. कारण गणित विषय असा असतो की सराव फार महत्वाचा आहे. सराव तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. तर आता आपण सुरू करूया. 2019 यावर्षी जी प्रश्नपत्रिका आली होती परीक्षा परिषदेमार्फत, त्यामधील काही उदाहरणे आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी गणिताचा नंबर बी सांगणार आहे. आता 30 नंबरचं जे उदाहरण होतं ते या प्रकारचं होतं. 2x चा तिसरा घात अधिक 1 गुणिले x वर्ग वजा 1 या बहुपदीच्या, आता प्रश्न मी नीट सांगतो, प्रश्न नीट ऐकायचा सगळ्यांनी. या दोन ज्या बहुपदी आहे यांच्या गुणाकाराचा कोटी, यांच्या गुणाकाराचा कोटी किती असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. आता या ठिकाणी तुम्हाला आन्सर्स दिलेले होते पहा. 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 6. तुम्हाला सर्वांना कल्पनाच असेल 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यापैकी अचूक उत्तर जे असेल त्या ठिकाणचं वर्तुळ तुम्हाला काळं करायचं असतं. तर कोटी म्हणजे काय हे तुम्हाला आता तुम्ही शिकलेले आहात, सगळं झालेलं आहे तुमचं. तर कोटीचा अर्थ तुम्हाला शिकवलेला असेल. कोणतीही बहुपदी असेल त्या बहुपदीमधील सर्वात मोठा घातांक, सगळ्यात मोठा घातांक, त्याला बहुपदीचा कोटी म्हणतात. परंतु इथे प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. तुम्ही दोन बहुपदींच्या गुणाकाराचा कोटी विचारलाय, म्हणजे तुम्हाला या दोन बहुपदीचा गुणाकार करता आला पाहिजे. आता प्रश्न असा आहे, तुम्ही संपूर्ण गुणाकार करत बसले तर खूप वेळ वाया जाईल तुमचा. आता मी जर हा जो गुणाकार जर करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी, तर 2x चा तिसरा घात गुणिले x वर्ग याचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 2x चा तिसरा आणि दुसरा, 3 आणि 2 पाचवा घात येईल. तुम्हाला कल्पना आहे गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करतात. 3 आणि 2 5. त्यानंतर 2x घन आणि 1 ला गुणलं तर या ठिकाणी 2x घन गुणिले वजा 1 म्हणजे वजा 2x चा घन होईल. त्यानंतर 1 ने x वर्गाला गुणलं तर x वर्गच राहील आणि 1 ने 1 ला गुणलं तर वजा 1 या ठिकाणी राहील चिन्हानुसार. आता एवढा गुणाकार करायची काहीच गरज नाही. स्कॉलरशिप मध्ये वेळ कमी असतो. फक्त पहिलाच गुणाकार करायचा आहे तुम्हाला. 2x घन आणि x वर्ग यांचाच गुणाकार करायचा आणि तो गुणाकार मनातल्या मनात सुद्धा तुम्ही करू शकता. 2x चा पाचवा घात. आता इथं घातांक आला पाचवा आणि हाच मोठ्यात मोठा घातांक असेल. विद्यार्थी मित्रो, हाच
घातांक असेल आणि म्हणून या ठिकाणी या बहुपदीचा कोटी असेल 5. या बहुपदीचा कोटी असेल 8 आणि उत्तर या ठिकाणी 5 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे जे असेल हे अचूक उत्तर असेल. तर या प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 2019 ला असा प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवायचं, कोटी म्हणजे त्या बहुपदीमधील सगळ्यात मोठा घातांक. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्र, तर नीट समजून घ्यायचा, नीट ऐकायचा. 2019 या वर्षाची गणिताची, मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिका. त्यामध्ये आता 31 नंबरचा प्रश्न बी घ्यायचा. प्रश्न नीट समजून घ्या. संख्या व तिची गुणाकार व्यस्त. प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार. यांचा गुणाकार जो येईल त्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या. त्या गुणाकाराची काय विचारली? बेरीज व्यस्त संख्या कोणती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले 1, -1, 0 आणि -2 हे ऑप्शन दिलेले आन्सर्स. आता संकल्पना जर तुमची क्लिअर असेल तर प्रश्न सुटणं खूप सोपं आहे. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला शिकवलेल्या असेल. संख्या एक उदाहरण घेऊन पाहिजे. मग एखादी संख्या असेल, समजा आता मी या ठिकाणी 5 ही संख्या घेतो आणि 5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे तुम्हाला शिकवलेलं असेल की त्याच संख्या 1/छेद घ्यायची. बघ 1/छेद म्हणजे इथं 5 घेतले तर 1/5 ही झाली त्याची गुणाकार व्यस्त संख्या. आणि यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर तो 5 ला 5 कॅन्सल होईल, 1 येईल. यांचा गुणाकार किती येईल? 1 येईल. आता प्रश्न पूर्ण इथं होत नाही. बऱ्याच वेळा आता तुम्ही गुणाकार करणार एक करायचं, एक उत्तर दिलं पहिलेच, पण ते चुकीचं होईल. प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्यायचा तुम्ही. प्रश्नाचा अर्थ काय समजून घ्यायचा? संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या का गुणाकार आणि तो जो गुणाकार आलेला आहे 1, हा 1 गुणाकार आलेला आहे त्याची बेरीज व्यस्त. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय? एखाद्या संख्येची बेरीज व्यस्त म्हणजे काय? तीच संख्या फक्त चिन्ह प्लस मायनस करायचं, मायनसचं प्लस करायचं. आता या ठिकाणी 1 उत्तर आलेलं आहे, मग याची बेरीज व्यस्त, 1 ची बेरीज व्यस्त, हिला चिन्ह अधिक आहे म्हणून बेरीज व्यस्त येईल, याची वजा आहे. आणि म्हणून त्या गुणाकाराची म्हणजे गुणाकार आलेला आहे 1 आणि त्याची बेरीज व्यस्त येईल -1. आता याची बी संकल्पना तुमची क्लिअर असेल. बेरीज व्यस्त मध्ये काय असतं? त्या दोन संख्येची बेरीज केल्यावर 0 उत्तर यायला पाहिजे, म्हणजे इथं उत्तर -1 येईल तुमचा. तर किती येईल? -1. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या देता आलं पाहिजे. आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, तो 35 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, x² अधिक x - 72, x² अधिक x
-72 या राशीचे अवयव कोणते? अवयव विचारलेले. या राशीचे अवयव कोणते? आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेले पहा तुम्हाला. x-8, x+9 हे झालं पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे दिलेले x+9, x+8. पुढचं ऑप्शन दिलेलं आहे x-8, x-9 आणि त्याच्या पुढचं ऑप्शन दिलेलं आहे x-9 आणि x+8. सगळे ऑप्शन मध्ये 8-9, 8-9 चे पहा. सगळ्या ऑप्शन मध्ये 8-9, 8-9 चे. आता प्रश्न असा पडतो की चिन्हांचा, ज्यांना चिन्ह कळतं ज्या विद्यार्थ्यांना, त्यांना हे काही क्षणात याचं उत्तर येईल. हा प्रश्न मी इथे लिहितो. x² अधिक x-72 या राशीचे आपल्याला अवयव पाडायचे. थोडा 1 मिनिट विचार करा तुम्ही सगळे. या 4 मधून काय उत्तर असू शकतं? बाहेर जाऊन आता पहा, हे जर x² अधिक x-72 हे दिलेलं आहे. काय करायचं? -72 यामध्ये -72 गुणाकार आला पाहिजे. दोन संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे? -72 आणि बेरीज मधल्या पदात आली पाहिजे त्या दोन संख्येची. आता मधलं पद जर तुम्ही पाहिलं x आहे अधिक x, म्हणजे इथं सहगुणक 1 आहे. इथं सहगुणक किती आहे? 1 आहे. मग गुणाकार -72 आला पाहिजे. इथं संख्या सगळं दिलेलं आहे पहा, 8 आणि 9, 9-8 72 येतात. तर प्रश्न असा आहे की त्या दोन संख्येची बेरीज मात्र अधिक एक आली पाहिजे. अधिक एक बेरीज झाली पाहिजे. आता अधिक एक बेरीज येण्यासाठी याला चिन्ह कोणते द्यावं लागेल एवढं समजलं पाहिजे आपल्याला. एवढं जरी समजलं लगेच उत्तर तुम्हाला सांगता येईल. याला अधिक तर याला वजा जर दिलं तर यांची जर बेरीज केली, 9तून 8 गेले तर 1 राहतो, म्हणजे बरोबर तेवढंच राहतं. आणि गुणाकार जर मी याचा केला तर तो तितकाच येणार आहे पहा. 9-8 हे 72 आणि इथं अधिक वजा गुणाकारात वजा होतात. गुणाकाराचा नियम तुम्हाला माहित असेल, अधिक गुणिले वजा वजा होतात. आता ते सगळं जर कळालं तर याच्यावरून लगेच फॅक्टर्स लिहिता येईल तुम्हाला. याच्यावरून लगेच अवयव लिहिता येईल. x-8 आणि दुसरा अवयव हे अधिक चिन्ह आलं म्हणून x+9 हे तुमचं उत्तर असेल. हे उत्तर कुठे आहे ते पाहायचं. x-8, x+9 हा ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला हे उत्तर दिसतंय. 1 नंबरचं वर्तुळ तुम्ही बरोबर रंगवणार. तर या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. त्याच्यामध्ये ही स्ट्रिक्ट आहे, गुणाकार शेवटच्या संख्ये इतका आला पाहिजे आणि बेरीज त्या दोन संख्येची मधल्या इतकी आली पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवता आलं पाहिजे. 2019 ला हे गणित विचारलेलं होतं. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना. आपण पुढील उदाहरण घेऊया. आता पुढचं एक्झाम्पल पहा, पुढचं उदाहरण 40 नंबरचं उदाहरण आहे. 40 नंबरचं उदाहरण पहा. 16x⁴ वजा 81 चे अवयव कोणते असेल? चे अवयव कोणते असेल? आता या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले. आता मी ऑप्शन लिहिण्यात वेळ वाया घालवत नाही, कारण ऑप्शन लिहिण्यात वेळ आपल्याला पुढचेही गणित झाले पाहिजे. आता याचे अवयव पाडण्यासाठी कोणता नियम आहे तो नियम पाहू आपण. तो नियम असा आहे पहा,
ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी, दोन वर्गांची वजाबाकी. तर वर्गमुळांची बेरीज आणि वर्गमुळांची वजाबाकी, हे सूत्र वापरून याचे अवयव आपल्याला झटपट पाडता येतील. आता अवयव कसे पाडता येते ते पहा. 16 एक्सचा चौथा घात वजा 81. आता याची रचना, याचं रूपांतर याच्यामध्ये कसं करता येईल याचा विचार आपण करूया. 16 हा 4चा वर्ग, एक्सचा चौथा घात कसा लिहिता येईल, एक्सचा वर्ग लिहिता येईल आपल्याला. आणि या सगळ्यांचा जर वर्ग लिहिला, याचा वर्ग केला तर ते बरोबर खेचील पहा. 4चा वर्ग 4 चोक 16, एक्स वर्गाचा वर्ग गेला तर एक्सचा चौथा घात येईल. म्हणजे याचं रूपांतर आपण वर्गामध्ये. आता 81 ही संख्या, 81 संख्या कशाचा वर्ग आहे सगळ्यांनाच कल्पना आहे, 9चा वर्ग येतो. या ठिकाणी आपण 9 लिहूया, 9चा वर्ग. आता बरोबर इथे सूत्र बसतंय पहा, ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी ए वजा बी. मग या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 4x वर्ग अधिक 9 आणि 4x वर्ग वजा 9. या ठिकाणी उदाहरण संपलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, 4x वर्ग अधिक 9 इथं अधिक आहे, इथं ठीक आहे, पण इथं पुन्हा वजा आलेलं आहे पहा. आणि याचे सुद्धा अवयव या ठिकाणी पडणारे या नियमानुसार. काय करता येईल पहा पुढे. 4x वर्ग अधिक 9, या ठिकाणी पहा हे 4x वर्ग वजा 9 आपल्याला कसं लिहिता येईल पहा. आता इकडे लिहितो मी तुम्हाला. 4x वर्ग वजा 9 हे 2x वर्ग, या 2x वर्ग, कारण 2चा वर्ग केला तर 4 येईल, x वर्ग. आणि या ठिकाणी हा जो 9 दिसतोय तुम्हाला, 9 हा 3चा वर्ग, म्हणजे हेच आहे ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. परत तेच सूत्र पहा, ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी ए वजा बी. मग या सूत्राचा जर आपण वापर केला तर या ठिकाणी येईल 2x अधिक 3 आणि 2x वजा 3. आणि यापुढे काय आपल्याला अवयव पाडता येणार नाही, हेच त्याचे अंतिम अवयव असतील. आणि ऑप्शन मध्ये हे उत्तर दिले नाही 3 नंबर, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला तिथे करावं लागेल. आणि अशा प्रकारचं गणित आल्यावर तुम्हाला याच सूत्राचा वापर करावा लागेल, ए वर्ग वजा बी वर्ग. अतिशय महत्वाचं हे गणित होतं. ज्या विद्यार्थ्यांना ही पाहायचं असेल तर एक अर्ध्या मिनिटामध्ये पटकन व्यवस्थित पाहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. असं आपण पुढील उदाहरण पाहूया. 41 नंबरला 2019च्या प्रश्नपत्रिकेत हे उदाहरण विचारलं. 3चा 2m वजा 2 घातांक बरोबर 6561. या प्रकारचं गणित आलं होतं आणि प्रश्न विचारला होता, यम ची किंमत किती.
यम ची किंमत किती? थोडा विचार करा कसं सोडवता येईल ते तुम्हाला. यात एकच ट्रिक आहे, तुम्हाला हे शोधावं लागेल तीनाचा काहीतरी इथं घातांक आहे. म्हणजे ही जी संख्या दिसती ही सुद्धा तीनाचा कितवा घात आहे ते तुम्हाला जर सापडलं तर हे उदाहरण पटकन सापडायचं. तर एक अर्धा मिनिट विचार करा सगळ्यांनी. 6561 हा तीनाचा कितवा घात आहे? ज्याप्रमाणे पहा तीनाचा वर्ग म्हणजे दुसरा घात 9 होतो. तीनाचा तिसरा घात किती येईल? 9 त्रिक 27 म्हणजे तीनाचा तिसरा घात. तीनाचा तिसरा घात किती येईल? 27 येईल पहा. 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 त्रिक 27. तीनाचा चौथा घात किती येईल पहा, विचार करा. 27 त्रिक 81. याप्रमाणे 6561 हा तीनाचा कितवा घात याचा शोध तुम्हाला लावा लागेल. विचार करा आणि शोध लावा. तर यामध्ये तीनाचा 2m वजा 2 बरोबर 6561 हा तीनाचा कितवा घात आहे याचा विचार तुम्ही जर केला तर तुमच्या बऱ्याच गोष्टी लगेच लक्षात येतील. तर हा आहे तीनाचा 8वा घात. तीनाचा कितवा घात आहे? 8वा घात आहे. आणि इथंच बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. पण नियम तुम्हाला माहिती आहे, बरोबर चिन्ह आहे, पाया समान आहे. पाया समान असेल तर घातांक सुद्धा समान असतात. या नियमानुसार घातांक पहा इथे आहे 2m वजा 2 बरोबर उजव्या बाजूचा घातांक किती दिसतोय तुम्हाला? 8 दिसतोय बघा. हे जर व्यवस्थित सोडवलं 2m बरोबर 8 हा वजा 2 तिकडे जाऊन अधिक 2 एवढंच लक्षात ठेवायचं. डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला चालला मग वजाचं अधिक होतं. 2m बरोबर 8 अधिक 2 10 होती. 10 झाल्यावर आपल्याला m ची किंमत काढायची. मग 2m चा अर्थ सगळ्यांना माहिती 2 गुणिले m. 2 गुणिले गुणिले प्रोसेस आहे तिकडे जाऊन भागिले होईल म्हणजे m बरोबर 10/2 भागिले म्हणजे छेद आणि भाग द्यायचा. बे एक बे बे पंचे 10 आणि m ची किंमत आपणास प्राप्त होईल 5. अशा प्रकारे त्या ऑप्शन मधून m बरोबर 5 जी असेल तेच तुमचं योग्य उत्तर असेल. एक कोणाला लिहून घ्यायचं असेल तर एक अर्ध्या मिनिटामध्ये पटकन लिहून घेऊ शकता. लिहून झालं असेल सगळ्यांचं. आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. बेचाळीस नंबरचं उदाहरण 2019च्या प्रश्नपत्रिकेतलं पहा.
एका चौरसाचा कर्ण. चौरसाचा कर्ण हा 25 वर्गमुळात 2 दिलेला आहे. सेंटीमीटर दिलेला आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. हमखास येणारा प्रश्न हा लक्षात ठेवा. चौरसावर आधारित हा प्रश्न येतोच आणि त्यामध्ये संबंध काय असतो विद्यार्थी मित्र? चौरसाचा कर्ण, क्षेत्रफळ, बाजू या 2-3 गोष्टींचा संबंध असतो आणि यासाठी फक्त एकच फॉर्म्युला, एकच सूत्र तुम्ही पाठ करून ठेवायचे. एकच सूत्र, ते तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलेच असेल. ते सूत्र असं आहे पहा, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. सूत्र अत्यंत सोपं आहे, पाठ करून टाकायचं. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. त्या ठिकाणी काय असतं, कधी कधी खूप सोपं विचारतात. तुम्हाला जर बाजू दिली तर बाजू ठेवली तर डायरेक्ट कर्ण भेटेल. आता या ठिकाणी या गणितामध्ये आपल्याला कर्ण दिलेलं आहे. लक्षात घ्या, काय दिलेलं आहे? कर्ण. म्हणून कर्णाच्या जागी कर्ण ठेवा. कर्ण आलेला आहे 25 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. बरोबर चिन्हाच्या गुणाकाराच्या स्वरूपात असणाऱ्या सारख्या संख्या किंवा अक्षरे कॅन्सल केली तरी चालतात, ते भागिलेच होतात नंतर. पण आता आपण स्कॉलरशिप आहोत, आपण भविष्यात MPSC ची परीक्षा देणार आहोत. आपला स्पीड वाढला पाहिजे, आपल्याला काही युक्त्या माहित पाहिजे. त्या नियमाने वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 कॅन्सल झाले, गुणाकाराच्या रूपात आहे म्हणून कॅन्सल झाले. आता शिल्लक राहिलं बा 25 बरोबर बाजू. आता बाजूची किंमत 25 आली. प्रश्न विचारला चौरसाचे क्षेत्रफळ आणि म्हणून चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा अगदी क्षणात तुमचं पाठ असेल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग हे सूत्र आहे आणि मग त्या नियमानुसार बाजू आलेली 25 आली आणि 25चा वर्ग. तुम्ही स्कॉलरशिपचे स्टुडंट आहात, वर्ग पाठच असतील तुमचे डायरेक्ट. आणि 25चा वर्ग हा 625 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर अशा प्रकारचं उत्तर ते त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये असेल. ऑप्शन मध्ये भरपूर आहे, 825, 625, 125 भरपूर दिलेले. आपलं उत्तर आलेलं आहे 625 आणि योग्य उत्तर तुम्ही तिथं नोंदवायचंय. तर हे गणित खूप महत्वाचं आहे आणि म्हणून सूत्रपाठ करा तुम्ही सगळ्यांनी. सूत्रपाठ करा पटकन, एक अर्ध्या मिनिटामध्ये लिहून घ्यायचे.
लिहून झाले असलेले आपण पुढील उदाहरण घेऊया. विद्यार्थी मित्र, 44 नंबरचं उदाहरण आपण आता पाहणार आहोत. आता उदाहरणं मोठे असल्यामुळे लिहिणं शक्य नाही. आता तुम्ही नीट ऐकायचं, लक्ष देऊन उदाहरण कसं आहे पहा. तिकिटाची किंमत -20 ने वाढल्यामुळे, तिकिटाची किंमत -20 ने वाढल्यामुळे, वाढ झालेली आहे. तिकिटाची किंमत 20 ने वाढल्यामुळे खप म्हणजे विक्री. खप म्हणजे काय? विक्री तिकिटाची. आता नाटकाचे वगैरे तिकीट असतात पहा, 100 रुपयाचं तिकीट असेल, 20 ने वाढवलं म्हणजे 120 केले त्याची, असा त्याचा अर्थ. वाढल्यामुळे खप मात्र त्यांचं म्हणणं आहे 10%, 10% ने कमी झालेला आहे. खप मात्र कमी झालेला आहे, पहा बरं का. तिकिटाची किंमत वाढवली, खप म्हणजे जेवढे तिकीट रोज जात होते त्याच्यापेक्षा कमी जायला लागले, 10%. कमी झाला तर उत्पन्नात वाढ किती होईल? तर उत्पन्नात वाढ होईल का घट होईल? घट किंवा वाढ, काय जे होत असेल ते किती होईल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचा जर प्रश्न आला, लक्षात ठेवा, वाढ झाली एखाद्या तिकिटाच्या किमतीमध्ये किंवा वस्तूच्या किमतीमध्ये, आणि मग दुकानदाराकडून त्याचा खप कमी झाला त्या वस्तूंचा शेकडामध्येच, म्हणजे विक्री कमी झाली शेकडामध्ये, मग उत्पन्न वाढलं किंवा कमी झालं. अशा प्रकारचे जर उदाहरण आले त्याला ट्रिक आहे, त्या ट्रिकने जायचं म्हणजे तुम्हाला कमी वेळेत उदाहरण सुटेल. त्याची ट्रिक अशी बाबांनो, त्याचं एक सूत्र लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. A अधिक B अधिक AB छेद 100, हे सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि या सूत्रामध्ये किमती कशा टाकायच्या हे फार महत्वाचं आहे. आता पहिली किंमत पहा, 20 ने वाढ झालेली, 20 ने काय झाली? वाढ. आता वाढ 20 ने झाली म्हणून एच्या ठिकाणी 20 टाकायचे आणि त्याला चिन्ह द्यायचं अधिक. त्याला चिन्ह काय दिलं? अधिक. वाढ झाली. त्यानंतर हो म्हणजे विक्री 10% कमी झाली, पण काय झाली? कमी झाली. आता कमी झाली म्हणून वजा चिन्ह द्यायचं, जे वजा 10 अधिक किमती टाकायच्या. ए ची किंमत आपण 20 टाकलेली आहे, बी ची किंमत आपण वजा 10 टाकलेली आहे, हे झाला 100. परत एकदा पहा, सूत्र सोपं आहे. ए अधिक बी अधिक ए बी छेद 100. पण किमती कशा टाकायच्या हे महत्वाचे. 20 ने वाढ म्हणून अधिक चिन्ह, खप 10 ने कमी म्हणून वजा दिलं, आणि तेच अधिक वजा चिन्ह केले, आणि हे सोडवायचं. फक्त ते सोडवल्यावर काय होतं, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. 20 मधून 10 गेले, 10च राहिले. इथे अधिक 20 आणि 10 यांचा गुणाकाराच्या, गुणाकारात काय होतं तुम्हाला माहिती, 0 0 कॅन्सल, इथं 0 0 कॅन्सल, आणि या ठिकाणी 2 गुणिले 1 म्हणजे गुणाकार वजा 2 छेद 1, हा गुणाकार इथं आलेला आहे. आता तुम्हाला गुणाकाराचे नियम सगळ्यांनाच माहिती आहे, अधिक वजा वजाच होते, अधिक आणि वजा यांचा गुणाकार वजा येतो 2, आणि 10तून 2 गेले तर अधिक 8 शिल्लक राहिलेले मित्रांनो, अधिक 8. आता ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 8% वाढ होईल, 8% घट होईल, 7% वाढ होईल, 7% घट होईल. पण एक चिन्ह ठरवायचं तुम्ही. या ठिकाणी 10तून 2 गेल्यावर अधिक 8 राहिलेले, आणि म्हणून इथं उत्तर येतं 8
टक्के वाढ. जर इथं वजा चिन्ह आलं असतं तर मी म्हटलं असतं 8% घट. लक्षात ठेवा असे मुद्दे, आणि याप्रमाणे तुम्हाला हे उदाहरण सोडवा लागेल. तर ही युक्ती लक्षात ठेवली तर तुम्ही, मला वाटतं प्रॅक्टिस असेल तर अर्ध्या मिनिटाच्या आत तुम्हाला एक्झाम्पल सुटू शकतो. तर पटकन व्यवस्थित काय तुम्हाला मुद्दे लिहून घ्यायचे असेल तर लिहून घेऊ शकता.
2019 साली आलेलं गणित आहे. तिरकस गुणाकार आपण केलेला आहे. तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकाराने तुम्ही अशा प्रकारचे गणित सहज सोडवू शकता. आणि आपल्या 8वीच्या पुस्तकात सुद्धा हे प्रकरण आहे, समीकरणे, त्याच्यामधलंच हे एक्झाम्पल आहे. पुढचं गणित आता आपण पाहूया. आता पहा, 46 नंबरचं एक उदाहरण आहे. पहा, उदाहरण नीट समजून घ्या कोणतं उदाहरण आहे. 5 व 0, 5 व 0, 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून, 5 व 0 हे अंक किती वेळा वापरून 11ने भाग जाणाऱ्या, 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्येची बेरीज, 4 अंकी संख्येची बेरीज किती असेल असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे. प्रश्न परत एकदा ऐका नीट. 5 व 0 हे अंक किती वेळा वापरायचे? 5 किती वेळा वापरा, 0 किती वेळा वापरा, आणि 4 अंकी संख्या बनवायची. आणि ह्या 4 अंकी संख्येला 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्या पाहिजे. आणि ह्या जितक्या असतील त्या सगळ्या संख्यांची बेरीज किती होऊ शकते. आता अशा प्रकारचं गणित सोडवण्यासाठी तुम्हाला 11ची कसोटी माहित पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना 11ची कसोटी माहिती आहे त्यांना ही काही सेकंदात उदाहरण येईल. आता जशी 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची, 2ची कसोटी तुम्हाला माहिती, एकक स्थानी सगळ्या समसंख्या असेल. 3ची कसोटी अंकांची बेरीज वगैरे, 5ची कसोटी 0 आणि 5 एकक स्थानी पाहिजे. त्या हिशोबाने 11ची कसोटी कोणती, तर एकाएक येणाऱ्या संख्याची वजाबाकी 0 असते. अशा प्रकारची ती कसोटी 11ची. मग आता त्या कसोटीचा उपयोग करून आपल्याला कोणकोणते अंक लिहिता येऊ शकतात. आता काही विद्यार्थी म्हणतील 5 किती वेळा वापरला, मग आपण 5 वापरून पाहू. 4 वेळा, 5555. बरोबर आहे, 5555, कारण त्याला 11ने भाग जातोय. भागून पहा तुम्ही 11ने. या संख्येला, 4 अंकी संख्येला 11ने भाग जातो, म्हणजे ही संख्या योग्य आहे. त्यानंतर काही विद्यार्थी असेही म्हणतील तुमच्यापैकी, सुरुवातीला 55 घेऊ, 2 शून्य घेऊ. या संख्येला सुद्धा पहा 11ने भाग जातो आणि ही 4 अंकी संख्या आहे. त्यानंतर अजून कोणती संख्या येऊ शकते की ज्या संख्येला 11ने भागता येईल. त्यामध्ये एक संख्या अजून राहते 5, आणि 2 शून्य आपण इथे घेतले, तर 5 घेतला, तर या संख्येला सुद्धा 11ने भाग जाईल. तर अशा प्रकारे या संख्या आल्यानंतर याची जर बेरीज केली आपण, याच्यात व्यतिरिक्त संख्या येणार नाही 4 अंकी, तर ती बेरीज तुमची किती येईल. ती बेरीज तुम्ही जर व्यवस्थित केली, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6, त्यानंतर 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16. म्हणजे या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पहा 16,060. ऑप्शन मध्ये ते दिलेले 16,060. पहिलाच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. या पद्धतीने थोडं विचारपूर्वक आणि कसोटीचा वापर करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या लिहू शकता.
मला वाटतं पुढील उदाहरण घेऊया आपण. आता पुढचं उदाहरण पाहूया. सत्तेचाळीस नंबरचं उदाहरण. आता खूप मोठं उदाहरण आहे, मी वाचून सांगतो, फक्त नीट ऐका सगळ्यांनी. एका बसच्या चाकाचा व्यास, बसच्या चाकाचा व्यास समजा चाक आहे म्हणजे वर्तुळ, आपल्या भाषेमध्ये वर्तुळ झालं. चाकाचा व्यास तुम्हाला लिहिलेला आहे 1.4 मीटर असून जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी 2000 फेरी मारावे, हे 2000 फेरी मारावे लागतात. 20,000 फेरी मारावे लागतात. 20,000 फेरी मारावे लागतात. तर त्या बसने कापलेले अंतर विचारलेले आपल्याला. बसने कापलेले अंतर विचारलेले. आता तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना, अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला वर्तुळाचा एक फेरा आता सायकल चालवता तुम्ही, तुमच्या लक्षात येत असेल, एक फेरा झाल्यावर काही अंतर जातो आपण, एक फेरा पूर्ण होतो. 2 फेरे, 3 फेरे, 4 फेरे, याप्रमाणे 20,000 फेरी. तुम्हाला काय करावं लागेल, एक फेरा काढावा लागेल. आणि गणितीय भाषेत एक फेरा वर्तुळाचा म्हणजे परीघ म्हणतो आपण. काय म्हणतो बाळांनो? परीघ. मग आपल्याला परीघ काढावं लागेल, एक परीघ, आणि त्या परीघाला 20,000 ने गुणावं लागेल. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर येईल. आणि म्हणून सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. इथं अंतर जर काढायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला परीघ काढावं लागेल, आणि त्या परीघाला जेवढे फेरे असतील त्या फेऱ्यांनी गुणावं लागेल. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचं गणित येतच बऱ्याच वेळा. आता परीघाचं सूत्र वर्तुळाचं 2 आहे पहा. एक सूत्र आहे 2 पाय, दुसरं आहे पाय डी. आपल्याला व्यास दिलाय, डी दिलेला आहे, व्यास म्हणजे डी, डायमीटर, म्हणून पाय डी वापरा. पाय डी गुणिले फेरे. आता फेरे तुम्हाला सगळ्यांना माहिती किती दिले इथं, 20,000 फेरे दिले. आता हे सराव आहे, तुम्हाला वाटेल पण सराव केला तर पटकन सोडू शकता तुम्ही. आता पायची किंमत सर्वांना माहिती आहे, 22/7 गुणिले डी. डी दिलेलं आहे आपल्याला पहा 1.4 गुणिले 20,000. तर हे जर व्यवस्थित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सहज उत्तर भेटेल पहा. 7 एक 7, 7 दुने 14 म्हणजे 0.2 आले इथे. या सगळ्यांचा तुम्ही जर व्यवस्थित गुणाकार करण्याचा प्रयत्न केला, 22, 0.2 आणि 20,000, तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. आणि तुम्ही स्कॉलरशिपचे स्टुडंट आहे, मनातल्या मनात करायचं, 22 दुने 44, 44 दुने 88. आता 88 झाल्यानंतर याच्यावर किती शून्य तुम्ही ठेवणार आहात पहा. तर या ठिकाणी 4 शून्य दिसतात, 1, 2, 3, 4. परंतु गुणाकारामध्ये एक पॉइंट दिसतोय पहा, दशांश चिन्ह, म्हणून 1 शून्य या ठिकाणी कट होऊन जाईल, तर पॉइंट येईल. आणि हे 88 काय आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हे मीटर मध्ये उत्तर आलेले मीटर. हा जो प्रश्न आहे ना बाळांनो, हा प्रश्न असा विचारलाय, 2 अचूक पर्याय निवडा. 2 अचूक पर्यायामध्ये हे एक उत्तर आहेच, हे उत्तर दिलेलं आहे पहा तिथे. पण दुसरं उत्तर जे दिलेलं आहे ते किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलंय? किलोमीटर मध्ये. आता किलोमीटर मध्ये कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं असेल, हे मीटर मध्ये पहिलं उत्तर मीटर मधलं जो ऑप्शन असेल, किलोमीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला माहिती सगळ्यांना 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, म्हणजे याला 1000 ने डिवाइड करायचं, म्हणजे याचं रूपांतर किलोमीटर मध्ये होईल. हे 3 शून्य एकमेकाशी कॅन्सल होतील आणि 88 किलोमीटर येईल. 88 किलोमीटर येईल. तर या ठिकाणी असे 2 उत्तर तुम्हाला ऑप्शन लिहायचे, 88 किलोमीटर आणि मीटर.
हे दोन्ही उत्तर ऑप्शन मध्ये तिथे दिलेले असतील, त्या हिशोबाने तुम्ही उत्तर तिथं अचूक नोंदवायचं आहे. एक काही 20 सेकंदामध्ये कोणाला काही लिहून घ्यायचं असेल तर पटकन लिहून घ्या. आपण पुढचं गणित घेणार आहोत. एकोणपन्नास नंबरचं उदाहरण घेणार. 49 नंबरचं उदाहरण असं आहे पहा, दर शेकडा 12.5 दराने 15,000 रुपयाचे किती वर्षात दाम दुप्पट होईल? किती वर्षात दाम दुप्पट होईल? किती वर्षात दाम दुप्पट होईल? आपल्याला वर्ष विचारलेले. आपल्याला काय विचारले? वर्ष विचारलेले. किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल? म्हणजे 15,000 रुपये तुम्ही ठेवले बँकेमध्ये आणि दर शेकडा दर असेल 12.5, तर दुप्पट म्हणजे 15,000चे 30,000 रुपये होण्यासाठी किती वर्ष तुम्हाला परीक्षा ठेवावे लागतील, असा प्रश्न विचारलेला आहे. आता हे जर आपण रेग्युलर पद्धतीने सोडवलं तर खूप वेळ वाढलेला. मग याला एक ट्रिक आहे, पण ही कुठं वापरायची? जर दुप्पट, चौपट, आठपट असं विचारलं असेल तरच अशा ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर याचं सूत्र असं आहे पहा, वर्ष बरोबर पट वजा 1. म्हणजे किती पट दिलेले, किती पट व्हावे अशी अपेक्षा आहे? दुप्पट. आता इथं दाम दुप्पट दिले, काही ठिकाणी चौपट म्हणतील, काही ठिकाणी 8पट म्हणू शकतील. गुणिले 100 छेदात दर. या प्रकारचे शॉर्टकट ट्रिक तुम्ही वापरू शकता. मग याच्यामध्ये जर आपण आता किमती ठेवल्या तर काय होऊ शकतं पहा. पट. आता इथं पट जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर या ठिकाणी या गणितात दाम दुप्पट म्हणलेले पहा. दाम दुप्पट. दुप्पट म्हणजे 2. दुप्पट म्हणजे 2 वजा 1 गुणिले 100 छेद. आता आपल्याला दर लिहायचा इथं दर. तर दर इथं 12.5 म्हणजे आपण काय लिहू शकतो इथं? 12.5 लिहू शकतो. 12.5 12.5. आणि हे फक्त काही क्षणात आपण सोडवलं तर उत्तर आपलं मिळेल. आता दोनातून एक गेला तर एकच राहतो, तुम्हाला चांगलं माहिती. गुणिले इथे 100 आहे. तुम्हाला आता तुमच्या सरांनी शिकवलं असेल, पॉईंट जर असेल छेदात तर पॉईंट नंतर एक संख्या असेल तर वरती एक शून्य टाकून घ्यायचं कोणत्याही संख्येवर. आता पॉईंट काढून टाकायचं. 125. पॉईंट नंतर 5 होते, एकच संख्या होती, एक शून्य वाढवला पाव अंशस्थानी. आणि याला भाग द्यायचा. आता भाग देताना व्यवस्थित जर दिला तर तुमचं उत्तर लगेच तुम्हाला मिळू शकतं. कसा भाग देणार तुम्ही सांगा आता मला. कशा पद्धतीने आपला भाग जाऊ शकतो सांगा पटकन. 25 125, 25 चोक 100, 25 शून्य 0, 5 1 5, 5 8 40. 8 वर्ष एवढं त्याचं उत्तर येईल. म्हणजे 8 वर्ष एवढा कालावधी लागेल 15,000ची दाम दुप्पट होण्यासाठी. 8 वर्ष एवढा कालावधी लागेल. तर
अशा प्रकारच्या गणितामध्ये सूत्र जर तुम्ही पाठ केलं तर मला वाटतं तुम्हाला पटकन उत्तर मिळेल. पण कुठे, जिथं दाम दुप्पट, चौपट, आठपट असं विचारलं असेल त्या ठिकाणी सूत्र वापरायचं, बाकीच्या ठिकाणी वापरू नका. वर्ष बरोबर पट वजा 1 × 100 चे दर आणि कॅल्क्युलेशन करायचं फक्त, त्याच्यात तुम्हाला उत्तर मिळेल. पटकन लिहून घेऊ शकता. एक 52 नंबरचं गणित घेऊ आपण पटकन. 52 नंबरचं वेळ कमी राहिलेला आहे, पण एक 52 नंबरचं आपण एक्झाम्पल घेऊया. कारण या घटकावर गणित प्रत्येक परीक्षेत विचारलंय. समभुज चौकोन गणित मी नीट वाचतो, लक्ष द्या. एका समभुज चौकोनाचा कर्ण 24 आणि 32 आहे. 24 आणि 32 आहे. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती विचारलेली. आता ह्या आकृतीच्या माध्यमातून पटकन सांगतो मी. पहा, हा झाला समभुज चौकोन. समभुज चौकोनाचा कर्ण 24 दिलेला आहे. आता याच्यात एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवायची. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. इथं काटकोन असतो आणि दुभागतात, म्हणजे 2 समान भाग होता कर्णाचे. आता मला सांगा, एक कर्ण जर 24 आहे तर मग त्याचे 2 समान भाग लगेच कळायला पाहिजे आपल्याला. तर 24 चे 2 समान भाग इथे 12 लिहिले, इथे 12 लिहिले. त्यानंतर दुसरा कर्ण 32 आहे, हा 32 आहे असं गृहीत धरा. 32 चे 2 समान भाग, वरचा भाग आणि खालचा भाग. 32 चे 2 समान भाग कोणते? 16 आणि 16. म्हणजे वरचा भाग 16 आणि खालचा भाग सुद्धा किती? 16. आता हे 16 लिहिल्यानंतर तुम्हाला सिंपल माहित पाहिजे की परिमिती समभुज चौकोनाची 4 गुणिले बाजू हे सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला बाजू माहित पाहिजे, ही जी बाजू. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता हे जर माहित असेल, हे काटकोन त्रिकोण असतो हा, लंब असल्यामुळे इथं पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. आता पायथागोरसचं प्रमेय वापरायची गरज नाही. पायथागोरसचे त्रिकूट असतात पहा, ते पाठ करून ठेवायचे डायरेक्ट. काही काही त्रिकूट तुम्हाला सांगतो पहा. आता एक त्रिकूट आहे 3, 4, 5. अजून एक त्रिकूट आहे 7, 24, 25. त्याचप्रमाणे याच्यात बी एक त्रिकूट लपलेलं आहे 12, 16. हे त्रिकूट आहे 12, 16 आणि 20. हे त्रिकूट लपलेले. त्रिकूट पाठ करायचा फायदा हाच मित्रांनो. आता 12, 16 म्हटलं की लगेच कर्ण कळेल, मोठी संख्या तुम्हाला 20. म्हणजे बाजू किती आली तुमची? 20 आली. पहा लगेच बाजू आली 20. सगळ्या बाजू 20 असतात. समभुज चौकोन आहे 20, 20, 20. आणि म्हणून उत्तर काढण्यासाठी पटकन येईल, म्हणजे मनातल्या मनातच काढू शकता तुम्ही. 4 गुणिले बाजू आली आपली 20 आणि 20 चोक 80. हे तुमचं उत्तर काही क्षणात येईल एकदा, म्हणजे वेळ सुद्धा तुम्हाला लागणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही पायथागोरसचे त्रिकूट जर पाठ केले तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे नुसतं इथंच नाही, वेगवेगळ्या गणितामध्ये सुद्धा पायथागोरसचे त्रिकूट तुम्ही यूज करू शकता. आणि हेच जर तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरलं तरी उत्तर येईल, पण वेळ लागेल. आता समजा 12, 16 पायथागोरसचं प्रमेय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. 12चा वर्ग 144, 16चा 256. त्याची बेरीज जर केली 3, 400. बेरीज किती? 400. आणि 400चं वर्गमूळ मग ते 20 येईल. 400चं वर्गमूळ किती येईल? 20 येईल. परंतु तुम्ही जर पायथागोरसचे त्रिकूट पाठ केले तर काही सेकंदात तुम्हाला कळेल 12, 16 आहे म्हणून 20. असे हे अर्धाच त्रिकूट आहे. ते त्रिकूट सगळे जर तुम्ही पाठ केले तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने पहा, आज 2019 या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त गणित घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा घरी खूप अभ्यास करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही जास्तीत जास्त उंचवा. पुन्हा एकदा एज्युकेशन ऑफिसर अहमदनगर, शिक्षण विभाग अहमदनगर, त्याचप्रमाणे शिक्षण विभाग कोपरगाव आणि आमच्या तालुक्याच्या गटशिन माननीय शबाना मॅडम शेख यांनी जी संधी दिली
त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. आपण खूप सुंदर अशी तासिका आजच्या दिवशी घेतली. तुमचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजची तासिका संपली असं सांगतो.